गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. मराठा आरक्षणासंदर्भात शुक्रवार दिनांक 16 पर्यंत राज्य सरकारने निर्णय न घेतल्यास शनिवार दिनांक 17 इचलकरंजी बंद करण्यात येईल असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने बैठकीत देण्यात आला. ही बैठक छत्रपती शिवाजी उद्यानमध्ये पार पडली. अंतरवाली सराटी येथे गेली 5 दिवस मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे. बुधवारी सकाळी त्यांची प्रकृती खालावल्याची बातमी समजताच येथील सकल मराठा समाजाच्या वतीने तातडीने बैठक घेण्यात आली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात तातडीने कायदा करावा, ज्या त्रुटी राहिल्या आहेत त्या दूर कराव्यात, कुणबी, कुरवाडी, सगळे सोयरे याचा उल्लेख असलेला कायदा मंजूर करावा आदी मागण्या या बैठकीत करण्यात आल्या. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत असल्याने सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा, त्यांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. निर्णय न घेतल्यास शनिवारी शहर बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला. बैठकीस पुंडलिकराव जाधव, संतोष सावंत, अरविंद माने, वैभव खोंद्रे, शहाजी भोसले, नितीन पाटील, अवधूत मुडशिंगीकर, सुरेश कापसे, विकास खोत, विजय मुतालिक, दिलीप पाटील, रामदास टिकले, सचिन चव्हाण आदी उपस्थित होते. दरम्यान जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याचं वृत्त आल्यानंतर पोलिसांच्या वतीने शहरात बंदोबस्तात वाढ करण्यात आली. गावभाग पोलिसांनी मलाबादे चौकामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातला चाललेला हा जो आंदोलनाचा भाग आहे तो आता शेवटच्या टप्प्यात आलेला आहे. आज मनोज जरांगे पाटलांची प्रकृती अतिशय नाजूक बनलेली आहे आणि महाराष्ट्रभर त्याच्या संदर्भातला अतिशय उद्बोधक अशा पद्धतीचा आंदोलनाचा भाग म्हणून आम्ही देखील आज रस्त्यावर यायची तयारी करतो आहे. आमचं एवढं म्हणणं आहे यासाठी की 2-3 दिवसामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्हीही म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार या तिघांनी एकत्र बसावं आणि 2 दिवसात हा निर्णय पूर्ण करावा. किरकोळ त्रुटी राहिलेल्या आहेत त्या त्याच्यामध्ये घ्यावेत आणि त्यांनी निर्णय हा विषय करावा. त्यासाठी आम्ही आज एकत्र जमलेलो आहोत सकल मराठा समाजाचे सगळे लोक. आमचं याच्यात असं म्हणणं आहे की 2 दिवस आम्ही वाट पाहतो आहे. आमचं शहर हे औद्योगिक शहर आहे, आमचं शहर हे व्यापारी शहर आहे, आमचं शहर हे कामगारांचं शहर आहे. म्हणून आज उद्या 2 दिवसासाठी आम्ही दम काढतो आहे आणि 2 दिवसानंतर मुख्यमंत्री आणि ह्या सगळ्यांनी निर्णय केल्यानंतर आम्ही रविवारी सकाळी 17 तारखेला इचलकरंजी कडकडीत बंदचा निर्णय करत आहोत. सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया, ऑपरेशन थिएटर, सुसज्ज कॅथ लॅब, सुसज्ज 28 बेडचे ICU, सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना, अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर, फ्री होम सॅम्पल कलेक्शन, 10 सूट, यामध्ये रक्तलघवी व इतर काही, सुसज्ज स्पेशल रूम, जनरल वॉर्ड, 24 तास ॲम्ब्युलन्स सेवा. सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल, निरामय रोड, बोहरा मार्केट, इचलकरंजी. फोन नंबर 72 76 74 80 03.